मेन मुद्दो तो म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन इन गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. स्पीकर सर, मातसो आमी बॅकग्राऊंड पळोवया. ते तुमकां खूब खबर आसा पण लोकांक कळपाची गरज आसा. स्पीकर सर, हो मुद्दो जो आसा तो 2003 सुरवात जाली आनी कितलेशे आमचे ट्रायबल भाव ह्या जो मुवमेंटान सहभागी जाले हे तुमकां सांगपाची गरज ना. स्पीकर सर, ही लढाई जी आसली ही लढाई फुडें व्हरता आसतना प्रत्येक जाण जो आमचो ट्रायबल भाव तेंच्यांनी फुडाकार घेतलो आनी हे जो हक्क आसा हो मेळचो म्हणून मागले. पण स्पीकर सर, ह्या सरकारान 2012 आमकां फटयले, 2017 फटयले, 2000. स्पीकर सर, ऑब्जेक्ट फटयले म्हणू नका तू. 2012 स्पीकर सर तुमकां खबर आसा पयले फावटी जर ट्रायबलाक न्याय केन्ना मेळ्ळो आसत जाल्यार तो 2012 मेळ्ळो. 2022 तुमी स्वता जे आहा ट्रायबल मिनिस्टर आशिल्ले पयले फावटी म्हणजे तांकां हक्क जो आशिल्लो पळय जो एक्चुअली ट्रायबलाक त्यांचो रायट आशिल्लो 2004 त्या ती तू पयले हांवें तुका ऑब्जेक्ट इतक्याच खातीर केला तुका कितें विचार म्हाका ते विचार फटयले म्हणू नका. स्पीकर हांव सांगता हेच सरकार आसा 2012 ट्रायबलाक न्याय दिवपी. स्पीकर सर, 2012 बीजेपीचेच सरकार आसा आनी जर ट्रायबलाक गोंयांत जर न्याय मेळ्ळा जाल्यार तो भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक कितें उलोवपाचें आसा की 2012 होच सरकार आसा. स्पीकर सर, 2025 जाली, 2025 पर्यंत हेच चालू आसा. स्पीकर सर, फुडें या 21 जुलय 2023 आमचे बाब आमदार गणेश गांवकारान एक रेझोल्युशन मांडले की 2011 एज पर 2011 जो सेन्सीस आसा ह्या प्रमाणे जो एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन दिवचो म्हणून. स्पीकर सर, मागीर हेचेर खूब आमचे सगळ्यांनी उलयले आनी सगळ्यांनी डिसिजन घेतले की हे पास जावचें म्हणून सगळ्यांनी सगळे पॉलिटिकल पार्टी. स्पीकर सर, तेजे नंतर जो डिमांड आसा हो तसोच उरलो. मागीर परत जे जो डिमांड आसा ताका लागून एक मोर्चा येयलो एसेंब्लीन 5 फेब्रुवारी 2024 एसेंब्लीचे भायर मोर्चा येयलो अंडर द बॅनर मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर एसटीज इन गोवा. स्पीकर सर, हे जाल्या नंतर सरकाराक मातशी जाग येयली. एलोबरेट करून सांगता तुम्ही एक तुमकां खबर आसा ह्या गजालीचेर. सो हांव मुद्दम एक सांगता तुमकां एक इतलेंच म्हणटा की जेन्ना कॉलिंग एटेन्शन जे आमी सगळ्यांनी मांडले ते कॉलिंग एटेन्शन परत अशें जालें कॉलिंग एटेन्शन परत डिस्कशन जालें आनी त्या टायमार मुखेलमंत्र्यान एश्युरन्स दिलें की हे जे रिजर्वेशन जे आसा हे 2027 पर्यंत आमकां मेळटलें. स्पीकर सर, तेजे नंतर जो ट्रायबलाचो आमचो ट्रायबल सगळे आसा तांकां बाबड्यांक रस्त्यार येवचें पडलें. एक्सप्लेन करता हांव प्रश्न विचारता. स्पीकर सर, स्पेसिफीक प्रश्न विचारता. स्पीकर सर, तशेंच कॅबिनेट युनियन कॅबिनेटाचो एक नोट येयलो बील जाता म्हणून आनी ते नोट आसलो द रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्रायब इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ द स्टेट ऑफ गोवा बील 2024. स्पीकर सर, स्पीकर सर, हे बील अजून पेंडिंग आसा, अजून पर्यंत जावना आनी हेजो आमकां आन्सर जेन्ना मेळटा आमी एलक्यूज आन्सर मागलो तितून अशें आसा द डिसिजन इज अंडर द पीव्यू ऑफ युनियन गव्हर्मेंट म्हटल्यार वयलें इंजीन. आतां स्पीकर सर, म्हाजो प्रश्न आसा जेन्ना बीजेपीचे सगळ्यांनी पेडे वाटले घोशणा केल्यो इलेक्शनाची कॅम्पेन जाली पूण अजून पर्यंत जो सीएम आमचो आसा तांचो सामाजीक जो नाते आसा आनी भावनीक नाते आसा म्हाजो क्लियर प्रश्न आसा की हे जे पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर एसटी इन स्टेट गोवा असेंब्ली सो हे केन्ना पर्यंत जातले हो सिंपल आमचो प्रश्न आसा आनी केन्ना पर्यंत करून काडटले. स्पीकर सर, त्यांनी 2012 विषय काढलो म्हणून मुद्दाम म्हणून हांव सांगता. खरें म्हणजे स्पीकर सर तुमकांय खबर आसा ट्रायबल रिजर्वेशन एप्रॉक्सिमेटली 2003 भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात असले तेन्ना आमच्या गोंयांत आशिल्ले गावडा कुणबी आनी वेळीप ह्या तिनूय समाजाक ट्रायबल हो स्टेटस मेळ्ळो. ट्रायबल स्टेटस मेळ्ळ्या उपरांत खरो म्हणजे त्यांचो हक्क आशिल्लो 2004 उपरांत तांकां वेगळे ट्रायबल घोशीत केल्या उपरांत तांच्या खातीर वेगळ्यो सगळ्यो स्कीम आनी योजना ह्यो सगळ्यो लागू करपाक जाय आशिल्ल्यो. बट स्पीकर सर, तुमी ताका विटनेस आसात. गोंयांतले तमाम ट्रायबल लोक हेंच्यांनी आंदोलन ट्रायबल लोकूच न्ही तर ताज्या बरोबर सामाजीक कार्यकर्ते जे तुमच्या बरोबर वावुरताले तांकां कितलेशेच फावटी रस्त्यार येवचे पडले, कितलेशेच फावटी आनी त्या खातीर म्हाका दिसता 2 जणांच्या प्राणाची आहुती वयची पडली. आनी ते सगळें जाल्या उपरांत मागीर खंय तरी
म्हणजे सरकाराक जाग आयली आणि ताज्या उपरांत घोशीत केले. पण स्पीकर सर 2012 भारतीय जनता पार्टीचे सरकार येयले आणि 2012 भारतीय जनता पार्टीचे सरकार येयल्या उपरांत तुम्ही स्वतः ट्रायबल मिनिस्टर झाले आणि ट्रायबल मिनिस्टर जाल्या उपरांत तेन्ना जवळपास 22 स्किम्स म्हणजे स्टेटीच्यो आणि सेंट्रलाच्यो मेळून 22 स्किमी ज्यो आसा ह्यो डिक्लेअर केल्यो. गोंयांतलें सरकार आयजूय आमी सांगता हय आमी अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय ह्याच तत्वाचेर चलता. म्हणून तर सांगे आसतले, केपें आसतले, काणकोण आसतले, धारबांदोडा आसतले आनी इवन दो नॉर्थ गोंयांत आसतले, मया पिळगांव आनी पाळयेन आसतले. हांगातल्या इवन दो म्हणजे आमी म्हणटा की वेळ्ळी सारकिल्ल्या कॉन्स्टिट्युएन्सीन जे आमचे कॅथलीक ट्रायबल भाव रावता तांच्या पर्यंत हे सरकार पावचे म्हणून हाजो ट्रायबल रीच हो सगळ्या पर्यंत वाडोवपा खातीर सदोदीत आमच्या सरकारान प्रयत्न केलो. स्पीकर सर तितून हांव डिटेल वचना म्हणजे हे सगळें सांगता आसतना ह्या स्किमीच्या बरोबर फॉरेस्ट रायट एक्ट ह्यो त्यान काडल्यो. फॉरेस्ट रायट एक्ट क्लेम करपा खातीर 2013-14 सुरवात जाल्यो. जवळपास 10,000 एप्लिकेशन्स येयली आणि ताज्या उपरांत हो लॉंग पेंडींग आसलेलो प्रोसेस 2019 हांवें एक्सपडायट केलो आणि ताज्या उपरांत जवळपास 3,000 लोकांक आतां पर्यंत तेंचे फॉरेस्ट रायट एक्ट इन्क्लुडींग द 70 तांच्या जे फॉरेस्ट रायट एक्ट तांच्या प्रमाणे तांकां सनदी मेळपाक लागल्यो आणि आतां उरलेलो प्रोसेस पयर हांवें मिटींग घेवन फास्ट ट्रॅक केला. आमचो तो ध्येय आसा की आतां ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत मॅक्झिमम ट्रायबल ज्यो सनदी ज्यो आसा त्या लोकां पर्यंत पावोवच्यो. स्पीकर सर आमी ज्यो स्किमीचेर उलयले त्या स्किमीचेर दर फावटी नवीन स्कीम भितर एड ऑन करीत आसता. आत्तां आमी रिसेंटली जी आसा पळय न्ही म्हणजे ट्रायबल भुरग्यांक जेई आनी निटाचे सुद्दां ट्युशना खातीर एक स्कीम लॉन्च केल्या ती नव्यान स्कीम आसा. हे सगळें करता आसतना स्पीकर सर आमच्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमांतल्यान आमी म्हणटा तशें ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट गोंयांत सुरू हांव येता पॉलिटिकल रिजर्वेशनाचेर येता. कित्याक सांगलें तुका हांवें तुवें विजनाचो प्रश्न विचारला तुवें इतिहास सांगलो म्हाकाय सांगपाची गरज आसा म्हणून हांवें सांगलें तो हांवें स्पिडीन सांगला म्हाका खंयसरूच टायमपास करपाचो ना म्हणून सांगता. कारण तुवें म्हटलें तुवें जे आरोप केला पळय न्ही तो आरोप म्हाका जर फोडून काडटलो आसत जाल्यार हें सांगपाची गरज आसली म्हणून हांवें हें सांगलेलें आसा. आनी ताकाच लागून स्पीकर सर ट्रायबल रिसर्च सेंटर जे आसा पळय न्ही हे आमी सांग्यार एस्टाब्लीश केले जेणे करून पयले फावटी ट्रायबलाच्या बाबतीत वेगवेगळे रिसर्च कल्चरल आसतले त्यांचे कुझिन्स आसतले तांच्या बाकीच्या सगळ्या हाजेर रिसर्च करपाक सुरवात जालो. पयले फावटी कुणबी रिवायवल जो आसा पळय न्ही स्पीकर सर हो आमच्याच सरकारात केलो. अशा पद्दतीचे वेगवेगळे एड्युकेशनल आसतले सामाजीक आसतले कल्चरल आसतले हाजेर रिसर्च आस्पेक्ट सुरू आसा. ट्रायबल म्युझियम फार्मागुडी आमी हांगासर करपाक घेतला तोय बी आता तिके कंप्लीट जातलो. उरलो प्रश्न रिजर्वेशनाचो. पॉलिटिकल रिजर्वेशन दिवप ही शेवटची मागणी एकूच जी आसा ती पेंडिंग उरलेली. ह्याच हावजान बाब गणेश गांवकर हांच्यांनी तो ठराव हाडलो आणि ह्या हावजातल्या सगळ्या मेंबरांनी इन्क्लुडींग अपोजिशन कारण खंयचोय ठराव आणि पास करतलो जर आसत जाल्यार अपोजिशनाची तितकीच गरज आसता आणि तशेंच त्या अपोजिशनांनी सपोर्ट केलो हांवें ना म्हणूंक ना. अपोजिशनांनी सपोर्ट केलो सगळ्या जाणांनी कारण सगळ्या जाणांक ट्रायबलाच्या प्रती तितको प्रेम आसा. सगळ्या जाणांनी पास केलो एकदा आनी दोनदा रेजोल्युशन पास जालें. स्पीकर सर हे दोनदा रेजोल्युशन पास जाल्या उपरांत ते आमी केंद्रातूय धाडले. केंद्रात हाजेर म्हणजे पॉलिटिकल रिजर्वेशन दिवचे हाजेर रिप्रेझेंटेशन दिवपा खातीर हांव आसतलो किंवा तुमी आसतले किंवा देन ट्रायबल मिनिस्टर बाब गोविंद गावडे हे स्वता म्हाज्या बरोबर आशिल्ले. आमी ते होम मिनिस्टराकूय दिले आणि ट्रायबल मिनिस्टर जे आशिल्ले केंद्रातले तांकांय दिले. स्पीकर सर हांव कळपाक जाय म्हणून ताका सांगता हांव हे ट्रायबल रिजर्वेशन बील जे आसा पळय न्ही हे 2 फावटी म्हणजे फाटले फावटी राज्यसभेत इंट्रोड्यूस जाले. हांव समजता फाटले फावटी एकदा इंट्रोड्यूस जाले कदाचित विरोधकांक कळोंक ना आसतले कसले बील येता काय म्हणून. स्पीकर सर नेमके ट्रायबल बिलाचेर येदो व्हडलो बोवाळ जालो आणि ट्रायबल बील जे आसा पळय न्हू हे राज्यसभेत पास जावपाक दिले ना. कोणी दिले ना ते तुकाय सारखे खबर आसा केदो व्हडलो बोवाळ जालो तो. त्या उपरांत हांव मान्य करता की तेन्ना तरी जालें ना. स्पीकर सर त्या खातीर बील पास करप हे खरें म्हणजे सरकार पक्षा बरोबर विरोधकाचो तितकोच सपोर्ट आसता वो गरजेचो आसता. परत एकदा ट्रायबल बील जे आसा पळय न्ही परत इंट्रोड्यूस जालें आणि परत इंट्रोड्यूस जाता आसतना खऱ्या अर्थात ट्रायबल बिलाक जर विरोध कोणी केलो आसत जाल्यार विरोधकांनी विरोध केलो. काँग्रेसीन विरोध ज्यांना प्रोटेस्ट चलतालो त्या वेळार
पास केले भाषेत पहिला संबंध देशभरातल्या लोकांना पडला स्पीकर सर एक मिनिट स्पीकर सर आता एक हांव करेक्ट आता हेज्या होणे बिल पास करपा जाय आसल्या ऑपोजिशना भायर घालून पासून पास केले कित्याक केला तेमी स्पीकर सर हाऊजूच चलोवंक दिवंक ना हाऊजच्या पास जाले हे तेच दिसा जाता एक एकदा आणि दोनदा झाले प्रोटेस्टिंगा चलता बिहाराचेर अबाउट दॅट रोल तेन्ना हटाय ओडिया हटाय नाकमो हटाय स्पीकर सर बिलां हेच्या पयलू कितलीशी पास जाल्या जेन्ना विरोधक नासतना विरोधक आणि जर हाऊस बंद जाल्यार प्रेसिडेंट ऑर्डर हाडपा जाताले कॉन्स्टिट्युशनल जो प्रोसिजर क्लियर कट आन्सर जाय की केन्ना पर्यंत जातले स्पीकर सर हांव परतूय सांगता आमी आमच्या केंद्रीय नेत्यांक रिक्वेस्ट केल्ली आसा जाता तितके बेगीन हे बिल पास करचे आमचे तर म्हणणे आसले की 27 रिझर्वेशन लागू करचे पण आता आम्ही परतूय रिक्वेस्ट केला की परतूय बी हे बिल जे आसा ते इंट्रोड्यूस करून पास करचे आणि जाता तितके बेगीन जे अमेंडमेंट पासून हाडून पास करून जाता काश्मीराक केल्ले आसा घेवचो स्पीकर सर हेजो उत्तर आमकां सारको मेळना कित्याक तुमकां खबर आसा स्पीकर सर आता 2027 जातले ना हेची सेन्सीस जावपाची गरज आसा हे केन्ना जातले ते अजून पर्यंत म्हाका उत्तर मेळना स्पीकर सर सो स्पीकर सर हांवें तुका सांगलें दिवपाची गरज आसा स्पीकर सर राज्यसभेन लोकसभेन बिल पास जाल्या उपरांत हे जावपाक शकता त्या खातीर विरोधकांकूय सांग त्या बिलाक सपोर्ट करात म्हणून विरोधकांनी सपोर्ट केला म्हणून बिल वयर पावला न्हू विरोधकांनी सपोर्ट करू ना दिल्ली जेन्ना गायले सपोर्ट आमचो खासदार कॅप्टन विराट उलयला सपोर्ट आहे बिलाचेर स्पीकर सर राज्यसभेन पास जावपाक जाय म्हणून सांगात बिल लोकसभेत राज्यसभे वयता लोकसभेन पास केला सो मुखेलमंत्री बाब जेन्ना बिहाराचे चलता बुड्यांक आयला एक दीस बिहाराच्या विशयाचा दोनदा विरोध झाला स्पीकर सर हे सगळे दोन्ही दीस सेम इशू जाल्लो एजिटेशन आहा थिंगा बिहाराचे रिव्हिजन आहा माझे सोबयता एक लोकशाहीचेर व्हडलो परिणाम जावंक शकता ताजेर तांचे कंटिन्युअस प्रोटेस्ट चालू आहा सो दोनूय दीस अनफॉर्च्युनेटली आयला ते कितें करूया लोकसभेन उलयला आमगेलो दक्षिण गोंयचो खासदार सर गेली ट्रायबलाक स्टेटस मेळोन जवळपास 24 वर्सां जाली फाटले 2014 पर्यंत हांचेच सरकार असले तेन्ना हांगा न्याय दिवंक ना तेन्ना ट्रायबलांक रिजर्वेशन दिवंक ना ते पॉलिटिकल रिजर्वेशन खंयचे दितले रे तुमी हांगा जे ट्रायबलांक न्याय दिवंक फुडलो प्रश्न घे तुझो स्पीकर सर येस जो म्हाका उत्तर मेळपाक तो सारको उत्तर मेळना स्पीकर सर जो दुसरो प्रश्न आसा आता लॉंग टर्म विजन जो आसा जो ट्रायबल लॉंग टर्म विजन आसा तितून स्पीकर सर जो प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ ट्रायबल्स आसा आनी एम्प्लॉयमेंट फॉर गव्हर्मेंट सर्विसीस हे आसा स्पीकर सर आमकां जे उत्तर गावला एज पर एलक्यू तो असो आसा की जी एसटी रिजर्वेशन आसा खुबशी एसटी रिजर्वेशन जॉब्सा खातीर आसा ते 852 पेंडिंग आसा आणि तितून स्पीकर सर कितले बॅकलॉग आसा ते थोडे डिपार्टमेंटाचे नाव घेता PWD 84 आसा कमर्शियल टॅक्स 32 आसा डायरेक्टर ऑफ टेक्निकल एड्युकेशन 26 आसा डायरेक्टर ऑफ एड्युकेशन 99 आसा जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट 20 आसा स्पीकर सर
हे सगळे पोर्टफोलिओज आमच्या ट्रायबल मिनिस्टराक लागता आणि ट्रायबल मिनिस्टर आणि सीएम एकूच आसा आणि हे कित्याक लागून पेंडिंग उरला कारण कितें आसा कारण जेन्ना मुखेलमंत्री म्हणटा बीजेपीच्या डीएनए ट्रायबल डीएनए आसा म्हणून सो ऑल हे कित्याक पेंडिंग उरला हेजो प्रश्न म्हाका दिसता मुखेलमंत्री आन्सर करपाची गरज आसा की बॅकलॉग आणि केन्ना पर्यंत हे बॅकलॉग जे आसा ते क्लियर जातले. स्पीकर सर बॅकलॉग जे आसा ते दोन तरेन आसा. एक जे नवीन पोस्ट क्रिएट जाल्या तितूनय बॅकलॉग आसा. दुसरी गजाल स्पीकर सर जे प्रमोशन्स काही ड्यू आशिल्ले तितूनय बॅकलॉग आशिल्लो. स्पीकर सर आमी प्रमोशनाचो बॅकलॉग ऑलरेडी भरपाक घेतला. म्हाका दिसता फुडल्या एक 6 म्हयन्याच्या भितर प्रमोशनाचो बॅकलॉग सगळ्या डिपार्टमेंटाचो नॉट ओन्ली त्यांनी नांवां घेतला त्यात न्हू तर उरलेल्या सगळ्या. स्पीकर सर आमी एकदां रिलॅक्सेशन जे आसा ते प्रमोशनल पोस्ट भरपा खातीर 5-5 वर्सां सुद्दां रिलॅक्सेशनां दिल्ली आसा. 5-5 वर्सां म्हाका याद आसा PWDतली ट्रायबल भावांचे प्रमोशन्स करपा खातीर JE to AE जवळपास 7 वर्सांचे रिलॅक्सेशन दिवन ताका JE to AE केल्या. जितके रिलॅक्सेशन नासतना सुद्दां म्हणजे हांवें तुका फक्त PWD डिपार्टमेंटाचें उदाहरण सांगलें पण खूब कडेन सर्टन इयर्स ऑफ सर्वीस कंप्लीट जाल्या शिवाय ते रिलॅक्सेशन दिवपाक मेळना म्हणून काही पोस्ट वेकडा. पण नवीन पोस्ट जे आसा हे सगळे भरपाक ह्या डिपार्टमेंटातले ऑलरेडी स्टाफ सिलेक्शना कडेन गेल्या आणि स्टाफ सिलेक्शनाच्या वतीन नवीन पोस्ट जितके आसा तितके जे आसा हे बॅकलॉग सगळो भरतले हेजें हांव ताका आश्वासन दिता. स्पीकर सर 852 हे पोस्ट पेंडिंग उरले आणि हो तुमचो विजन डॉक्युमेंट जो ट्रायबल डिपार्टमेंटाच्या वेबसायटीर आसा तितून ST रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशनूय आसा आणि हे पोस्टांचे आसा टायमली इम्प्लिमेंटेशन. आता हो हांव मुद्दम टेबल करता कित्याक हांव सांगिना हे तुमीच सांगता की 2025 पासून ST रिजर्वेशन तुम्ही दितले म्हणून. हो तुमचो विजन डॉक्युमेंट हो बीजेपीन आउट केल्लो आणि तुमच्या सरकाराच्या वेबसायटीचेर ट्रायबल डिपार्टमेंटाच्या वेबसायटीचेर आसा. येस मुद्दम टेबल करता आणि जशे ट्रायबल रिजर्वेशन एट पंचायत लेवल ट्रायबल रिजर्वेशन एट जिल्हा पंचायत लेवल हे ऑलरेडी आमच्याच सरकारान दिला. स्पीकर सर हाका जे रिजर्वेशन जाय आशिल्ले स्टेट लेवल आसा. स्पीकर सर म्हणून सांगता हांवें पंचायतींनी आसतले जिल्हा पंचायती आसतले म्युन्सिपालिटीज आसतले हांगा ट्रायबल रिजर्वेशन दिवपाचे जे 12% आसा ते रिजर्वेशन आमच्याच सरकारान दिला. स्पीकर फक्त पॉलिटिकल रिजर्वेशन इन द स्टेट असेंब्ली हो सब्जेक्ट हो सेंट्रलाचो आसा ते आमी रेझोल्युशन घेवन पास केला ते ताका हांवें ऑलरेडी सांगले. स्पीकर सर तुम्ही जे विजन डॉक्युमेंटान घातला ते ताणें सांगला 2025 पर्यंत घातले म्हणून सांगला. आता 2027 जाला ते पासून जातले ना तो प्रश्न आसा. स्पीकर सर लास्ट सप्लिमेंटरी. स्पीकर सर आम्ही पळयता जे इम्प्लिमेंटेशन ऑफ फंड्स आसा ट्रायबल सब प्लॅन हो फंड्स जो आसा तो ट्रायबल एरियाज जो आसा ते डेव्हलप करपाक लागून आसा. डिपार्टमेंट वायज हो फंड सगळ्यांक एलोकेशन आसा. स्पीकर सर आमी एक LQ रिप्लाय पळयलो तितून 24-25 जो फंड उरलेलो आसा तो थोडे डिपार्टमेंटान घेता. डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर 69.01 crores. Director of Art and Culture 2.96 crores. Director of Skill Development 5.06 crores. WRD 9.91 crores. Sports 3.39 crores. आणि सेंट्रलाचो जो ट्रायबल वेलफेअर जो फंड आसा तो युटिलायज आसा तो 24-25 8.59 crores. स्पीकर सर आता हे जो फंड आसा हो जो डेव्हलपमेंट ऑफ ट्रायबल एरियाज आसा हेका लागून यूज करपाचो. आता आमच्या मतदारसंघानूय खुबशे ट्रायबल भाव आसा मात हो फंड अनयुटिलायज असे कितलेशे आनी डिपार्टमेंट आसा तेजी नांव घेयना पण हो फंड प्रत्येक वेळा अनयुटिलायज उरता. आमी पळयता की जे ऑफिसर आसा ह्या डिपार्टमेंटान थोड्या ऑफिसरांक खबर पासून ना की हो फंड आसा म्हणून आनी हो फंड यूज करपाक जाता म्हणून. ह्याच्या बाबतीत प्रत्येक वेळा आमी एवरी टायम आमी सांगता डिपार्टमेंटाक की हो फंड यूज करा हो फंड घाला. प्रत्येक कडेन जो विलेज वायज नोटिफिकेशन आसा त्या प्रमाणे हो फंड त्या एरियान यूज करूंक मेळटा. बट आयज अशें दिसून येता स्पीकर सर जो मुखेल डिपार्टमेंट आसा तो ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट थंय 69 crores पेंडिंग उरलेलो आसा. स्पीकर सर आयज मुखेलमंत्र्यान आमकां उत्तर दिवपाची गरज आसा. कारण कितें आसा कित्याक ट्रायबलाचें समज काम करता ट्रायबलाक लागून आमी फूल सपोर्ट करता म्हणटा जाल्यार हे कित्याक लागून पेंडिंग उरले हे कित्याक उरले कित्याक आयज हो सरकार जो आसा हो ट्रायबल विरोधी सरकार जाल्लो आसा कित्याक प्रत्येक कडेन काम करता ट्रायबल भाव आसा हे सरकार पूर्णतः ट्रायबला खातीर काम करता म्हणूनच ट्रायबल रिसर्च सेंटर हांगासर एस्टाब्लिश करूंक शकले. ट्रायबल म्युझियम जो आसा पळय तो एस्टाब्लिश करपाक शकले. अशा पद्दतीचे वेगवेगळे प्रोजेक्ट ट्रायबला खातीर सातत्यान हाडले आमी. स्पीकर सर काही डिपार्टमेंटात जो एक्सपेन्सीस बुक करता आसतना तो एक्चुअली ट्रायबलात काम करता बट तो एक्सपेन्सीस जो तो ट्रायबलाच्या अंडर बुक करिना. फॉर एक्झाम्पल WRD डिपार्टमेंटाच्या जर शिरोडा सर्किलार ट्रायबल वार्डात ते काम करता आसत जाल्यार ते बुक करतना केन्ना केन्ना जनरल हितूर करता
स्पीकर सर ते करून डिपार्टमेंटाचो जो तुमकां खबर स्पीकर सर ट्रायबल एरिया करूंक जाय आयज कितें करता जनरल सीएमान जे सांगले सारखे हे जनरल यूज करता जनरल यूज करूंक जायना ते ट्रायबल एरियानूच यूज करपाक जाय पर्टिक्युलर ट्रायबल एरिया बेनिफिट जाता तशें न्ही जो जनरल फंड तो ट्रायबल भागांत वापरता पण स्पीकर सर हो जो अनयुटिलायज स्पीकर सर तुम्ही एक ट्रायबल आणि आमकां खूब रिस्पेक्ट आसा आमच्या एरियान खुबशे आमचे ट्रायबल भाव आसा तांकां पर्टिक्युलरली ते एरियान हो यूज जावपाक जाय स्पीकर सर आमी एवरी टायम म्हणटा की हो फंड आसतना यूज कित्याक जायना हो म्हाजो प्रश्न आसा इतलो फंड समज दवरिला हो फंड यूज करपाक न्हू सेंट्रल गव्हर्मेंटाचो येता तोय यूज जायना स्पीकर सर तेका तेणी सेंट्रल गव्हर्मेंटाचो विशय काडलो म्हणून सांगता हांव ट्रायबल सब प्लॅनाच्या अंतर्गत आमची जी कामां जाल्या पयलीं which is 82% of the funds is utilized in the state, highest in the country जाय जाल्यार तूं काडून पळय हांव सांगता तुका काडून पळय स्पीकर हांव सांगता तुका विचारपाक जाय ते स्पीकर सर हांव तेका परत एकदा सांगता आमची आतां फॉर एक्झाम्पल PWD डिपार्टमेंट एक्चुअली ट्रायबलात काम करता बट ते बुक करिना ट्रायबलाच्या अंडर ते जनरल हितूंतल्यान फंड्स घालता म्हणून हो फंडचो आपण केन्ना केन्ना अनयुटिलायज दिसता हांवें ऑलरेडी आमी फाटले फावटी बजेट करतना सांगला प्रत्येक डिपार्टमेंटाचो जो 12% ऑफ यूज त्या ट्रायबल फॉर एक्झाम्पल काणकोणान काम करता आसतना सांग्यार काम करता आसतना खरें तेंच्यांनी तो बूक करपाक जाय ट्रायबल हेच्या अंतर्गत पण ते बूक करिना म्हणून केन्ना केन्ना असो दिसता ना हांव सांगता की ह्या ऑफिसरांक खबरूच ना स्पीकर सर हांव पर्सनली मेळ्ळा थोड्या ऑफिसरांक खबरूच ना तांकां सांगचें पडटा हे मुखेलमंत्र्याक वचून सांगला इम्प्लिमेंटेशन स्पीकर सर एवरी टायम आय हो सारको सर इम्प्लिमेंटेशन जाल्लो नाल्यार आयज तुम्ही पळयता चल कितलेशे एरिया ट्रायबल एरिया आसा आयज बॅकवर्ड आसा खुबशी कामां जावपाची गरज आसा ती कामां करपाक लागून हो फंड दिल्लो आसा हो फंड कित्याक लागून इम्प्लिमेंटेशन मुखेलमंत्र्याक दिवपाची गरज आसा की आपूण करून घेतलो जबाबदारी घेवपाची गरज आसा पयले प्लीज ही जबाबदारी आमच्या ट्रायबल भाव भयणांक लागून घेवपाची गरज आसा की आपूण हे करून घेतलो आणि हो जो फंड आसा तो टायमली युटिलायझेशन करून घेतलो एक मिनिट स्पीकर सर कल्ला काजू पट्टो म्हणटा थंयसर 60 वर्साच्या उपरांत पयले फावटी 7 कोटी रुपया मोडून सांग्यार आमी रोड केल्लो PWD पयले फावटी कितलेशे अशे रोड दाखयता कितलेशे एरिया दाखयता स्पीकर सर ट्रायबल सब प्लॅन आता जो मुखेलमंत्र्यान म्हणलो की 80% मोडला म्हणून ट्रायबल सब प्लॅन म्हजे फिगर आहा हॅज नेवर क्रॉस्ड 5.2% ट्रायबल सब प्लॅन एक मिनिट when it should be 10.23%. Or notified at 10.23% tribal subplan मोडून जाऊन जाय गोयात केन्नाच 5.2% क्रॉस जावंक ना एक मिनिट स्पीकर सर हांव उलयता मागीर ताजें उत्तर दिवं रोस्टर मेंटेनन्स म्हणटा ते मॅनिप्युलेट जाता स्पीकर सर आज मेरेन गोंयच्या सरकारान ट्रायबल शेड्युल्ड एरियाज ह्यो नोटिफाय करपाचो कसलोच एफर्ट घेवंक ना हाजो प्रॉब्लेम कित्याक जाता ट्रायबल सबप्लॅनान प्रॉब्लेम कित्याक जाता कित्याक ह्यो शेड्युल्ड एरियाज म्हणटा त्यो नोटिफाय करपाक जाय त्यो तांणी करूंक ना आनी स्पीकर सर हे जे पॉलिटिकल रिजर्वेशनान बी हांव वचना हांव फक्त वता एक इशू आत्तां मुखेलमंत्र्यान म्हणलें PWD खातीर आमी प्रमोशना खातीर इवन वेव करून आमी हें दिलें म्हणून केलें म्हणून प्रमोशन स्पीकर सर SP PI ऑफिसर आहा पुलीस इन्स्पेक्टर ST चे ते DYSP जावपाची तांची फायल पेंडींग आहा कित्याक पेंडींग आहा विजिलन्स क्लिअरन्साक ती अजून मेरेन जायत तपासूच जायना आनी ST चे ऑफिसर आहा ते म्हणटात की आमकां आमचेर अन्याय जाता ते मूळ गोंयकार आतां हे सगळं हांव विचारतना हाजेर ताणें आन्सर दिवचें पूण एक हांव याद करून दिता जें मातशें तुमकां दुखतलें थोडे दीस पयलीं एक फॉर्मर मिनिस्टरान सांगलें की ट्रायबल डिपार्टमेंटान कॉन्ट्रॅक्टरान फायल पास करपाक पयशे खावोवचे पडटा म्हणून आनी ताजे मागीर ते मंत्र्याक काडलो स्पीकर विशय व्हरपाक सोदता स्पीकर सर हांव स्पश्ट सांगता फक्त स्पीकर सर शेड्यूल एरिया डिक्लेअर करू ना ह्या मान्य करता फक्त गोयात शेड्यूल एरिया त्यो आमी त्यो फक्त काही टेक्निकल प्रॉब्लेमा खातीर
खातीर शेड्यूल एरिया डिक्लेअर करपाक हो मेन शेड्यूल एरिया जातकर जाता सगळें स्पीकर सर आमी ट्रायबल वेलफेअराचो जो आमचो कंप्लिटली सिटीजन चार्टर जो आसा ह्या सिटीजन चार्टराचेर A to Z जितक्यो स्किमी आमी ट्रायबला खातीर इम्प्लिमेंट करता त्यो सगळ्यो आसा. म्हाका दिसता की तूं तुज्या मतदारसंघात ज्यो आहा पळय न्ही ह्यो कितल्यो अजुनूय धाडल्या पळय न्ही त्यो म्हाका सांग तितक्यो हांव करून दिवपाची जबाबदारी म्हाजी आसा. बरें जालें आनी तशेंच म्हाका एक एश्युरन्स एकूच मिनीट हांव एक स्पीकर सर म्हाका एकूच एश्युरन्स जाय एक मिनीट स्पीकर सर एकूच एश्युरन्स जाय की ह्यो ज्यो हे आसा ट्रायबल सब प्लॅन आसा तेज्या अंडर फंड्स जो आसा तो टायमली एलोकेशन करतो आनी सगळ्या डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन दितलो हो एश्युरन्स दिवचो. स्पीकर सर हाल्लीच आमी एक वर्कशॉप जो आहा पळय न्ही ट्रायबल डिपार्टमेंटाच्या मार्फत फायनान्स डिपार्टमेंटाक आपयले आनी मेजर आमची जी कन्स्ट्रक्शना डिपार्टमेंट आहा PWD WRD DDW आनी हे सगळी त्या सगळ्या जाणांक ट्रेनिंगूय दिला आनी तेंच्यांनी म्हणजे 10.5% या 11% एप्रॉक्सिमेटली हो फंड कशा पद्दतीन युटिलायज करपाचो आनी बुक करपाचो बजेटात तो तांकां ऑलरेडी ट्रेनिंग दिला तो आमी 100% युटिलायज करतले. स्पीकर आनी एक इश्यू एट्रॉसिटीज ज्यो आहा एट्रॉसिटीज ट्रायबल एट्रॉसिटीज जो आपल्या जातीचेर तांकां गाळ मारता ताजे तुजे गोवा स्टेट कमिशन फॉर ST म्हणटा काय करिना आठ लोक सारे कमिशनान वचपाक लागले हांवें न्याय मेळना म्हणून दिल्ली वतात हे सारखे हे कमिशन कितें करता एक्टिविस्टांनी कंप्लेन घाल्ली आहा काल ताणें बालिश म्हणून काडला ताजेर मेन केस ही आशिल्ली ताजे जातीचेर ताका गाळ मारली ताणें कंप्लेन दिली हांवें काय जालना तो नॅशनल कमिशनान गेलो सो कित्याक करचें पडटा तुमी तर ग्रामोदय अंत्योदय सर कमिशन आम्ही अपॉइंट केल्ले आसा कमिशन आपले काम इंडिपेंडेंटली पळयता सरकार इंटरफियरन्स करीना इंटरफियरन्स न्ही हांव हांगा न्याय मेळना म्हणून लोक नॅशनल कमिशनान वता कमिशनाच्या कामान सरकार इंटरफियरन्स करीना तुवें हस्तक्षेप करूंक म्हणून जाय जेन्ना अन्याय जाता तेन्ना म्हणटलो तो आमी हस्तक्षेप करता बेंजी वेगस भेटले सगळे हिंग सांगिल्लें सारकें आम विजन उलयताय ट्रायबलाचो आनी विजन उलयता आसतना पयलीं सद्या हे कॅबिनेट जे आहा सरकाराले तितून ट्रायबल रिप्रेझेंटेशन उलयता आसतना आज तारखेर ना सो नंबर 1 पयले फेलियर तुमी पयले बॉलाचेर तुमी बोल्ड कित्याक एक कॅबिनेटा पयस तुगे रिप्रेझेंटेशन बिफोर कमिंग हियर वी डू नॉट हॅव अ ट्रायबल रिप्रेझेंटेशन सरकाराच्या उच्च पदाचेर बसलेले कळपाक जाय आज स्पीकर सर ट्रायबलाचे जेन्ना उलयता तेन्ना दुखपाशेपणा कित्याक तुमी सरकार हो दुखयता ट्रायबलांक आनी हांव सांगूंक सोदीत ते आज सगळे उलयले ट्रायबल भवन रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन हाऊसिंग स्कीम प्रश्न विचारते हे सगळे ट्रायबलाचे पेंडिंग दवरलो आहा स्पेसिफिक प्रश्न विचार गोवा ट्रायबल विजन Is this Goa tribal vision a mysterious scam in Goa? हे सरकारान आन्सर ते न्हू जाल्यार सगळ्यो गोष्टी कित्या पेंडिंग आहा स्पेसिफिक मातशें राव तुका आज सांगता आज एक मिनिट अरे तेका सांगता पयली कॅबिनेट रिप्रेझेंटेशन ना कॅबिनेट रिप्रेझेंटेशन ना सांगपान कितें रिप्रेझेंटेशन ना मातशें मुखेलमंत्री आज तुगेलो सिल्वर डे 25 पोर्टफोलियो हिस्ट्रीन पहली बार हो रहा है आज डॉक्टर रात भर मरे आज चाय पातो डिस्कशन डिमांडचे मागे उलट ना 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 हांव स्पेसिफिक आता तुवें कोण आन्सर दिला की लॉंग टर्म विजनाचो की 2000 तुगे आन्सर केला की जे फॉरेस्ट राइट क्लेम आहे 10,346 टोटल एप्लिकेशन आणि 3000 जाल्ले तुगे आन्सरा प्रमाणे 2398 जाले आणि reasons for pendency जरी तो चोयल्यार स्पीकर सर monsoon wild bushes wild leeches this seems like a bureaucratic farce आता ये SC प्लॅनाचो ही तुमगेलो 12 कोटी रुपया that was allocated not a single rupee you all were able to it is already documented SC schedules का सब प्लॅन आलो ते 12 कोटी धाडे तू पण 80% फिगर हुई ते आम्ही आता उलयतले आज डिमांड्साचे whenever the demands come tomorrow because you specifically ये 100,900 केस्यो कित्याक last 2 years I have asked you when will this forest right claims how many more years will it take for this you to settle this case because sir
तो जे सांगता आसतना परत तेका एक कळपाक जाय म्हणून सांगता हांव की फॉरेस्ट रायट ऍक्ट 2006 जो 2007 पास जाल्लो तेका पयले फावटी फॉरेस्ट रायट ऍक्टाच्या अंडर सनती दिवपाचें काम हे म्हज्या सरकारान 2019 सुरवात केला. 70 आतां पर्यंत ज्यो आहा पळय न्ही त्यो एप्रूव्ह केसीस जवळपास 614 दिल्यो, काणकोणां 495 दिल्यो, केप्यां 231 दिल्यो, सांग्यार 265 दिल्यो, धारबांदोडा 728 दिल्यो, फोंड्या 65 दिल्यो. 2398 केसीस आमी क्लियर केल्यो. स्पीकर सर हांगा 3000 म्हणून आनी हांवें सांगिल्ली मोठी 2000 जाल्यो ती पयली 3000 तेका 6906 ज्यो पेंडींग दाखयता पळय न्ही तितूंतले जवळपास 1000 केसीस सुमार रिजेक्टेड केसीसान आसात. इट इज 1319 ह्यो ज्यो तेज्यो पेंडींग केसीस ज्यो आहा पळय न्ही ह्यो केसीस ह्या फायनान्शियल इयर पर्यंत रिजन फॉर पेंडन्सी because the reason for pendency पड़े I think दिलाय monsoon, wild bushes, wild leases. This is more a bureaucratic fast. Speaker sir, excuses are only Speaker sir, reason for pendency जे आपण फॅमिली आणि लिगल डिस्प्युटी आसा फॅमिलीच्या भितर असलेल्या लिगल डिस्प्युटी आसात. स्पीकर सर नॉन कॉपरेशन फ्रॉम द क्लेमंट ते बी जे आपण 5900 लेवलाचेर ग्रामसभा आफोवची पडटाली. त्या ग्रामसभेक लोक येनासले सांग्यार विचार ताका त्या लोकांक मुद्दामून आफोवचे पडटाले आमकां की कमींग फायनान्शियल इयर सोंपच्या पयलीं म्हणजे मार्च 2026 जावच्या पयलीं ह्यो केसीस क्लियर आमचो प्रयत्न आहा 19 डिसेंबर पर्यंत. पण चुकून कितें उरल्यो आसत जाल्यार 31 मार्च 2026 पर्यंत आमी सोंपयता. तुम्ही पळयतात GNH.